हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. नमस्कार, मी सचिन शिंदे. हॅलो मावळमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर संपूर्ण राज्यामध्ये 2009 पासून आज 2026पर्यंत वादग्रस्त ठरलेलं एक आंदोलन म्हणजे पवना बंदिस्त जलवाहिनीचं आंदोलन. या आंदोलनामध्ये साधारणतः 3 लोकांना आपला बळी द्यावा लागला. 12पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी झाले, तर अनेक नागरिकांवरती, अनेक शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले. असं हे संपूर्ण राज्यामध्ये बहुचर्चित असलेलं पवना बंदिस्त जलवाहिनीचं आंदोलन आगामी काही काळामध्ये संपतं की काय, अशी आता शंका उपस्थित होती आहे. होय, पवना बंदिस्त जलवाहिनी ही सुरू होईल, हा प्रकल्प सुरू होईल अशी शंका आता नागरिकांच्या मनात येते आहे. ज्या प्रमाणात पिंपरी महानगरपालिकेमध्ये या प्रकल्पासाठी बैठका सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 3 तारखेला याच प्रश्नावरती एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत हा निर्णय होऊ शकतो. या प्रकल्पाला जी स्थगिती देण्यात आलेली आहे ती स्थगिती उठू शकते आणि हा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो. आणि जर आता हा प्रकल्प सुरू झाला तर तो मात्र थांबणार नाही, तो पूर्णच करेल सरकार, अशा आता सगळीकडे चर्चा सुरू झाली. खरं तर ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा प्रकल्प येथील नागरिकांनी का विरोध केला हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. साधारणतः 2009 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या प्रकल्प व्हावा यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये या प्रकल्पाला हा प्रकल्प झाला तर पिंपरी चिंचवड शहराला साधारणतः स्वच्छ पाणी भेटेल आणि नदी प्रदूषण जे आहे ते टळेल. त्यामुळे काय होईल की नागरिकांची जी पाण्याची गरज आहे ती गरज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पूर्ण करू शकेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी वाढती लोकसंख्या आहे त्याला पाणी पुरवठा व्यवस्थित होईल. परंतु या भागातील मावळामधील जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत, त्यांनी या आंदोलनाला तीव्र असा विरोध केला आणि साधारणतः 9 ऑगस्ट 2011 रोजी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एक्सप्रेस हायवेवरती बौर येथे आंदोलन उभं करण्यात आलं आणि त्यामध्ये 4 जणांना आपला बळी द्यावा लागला. खरं तर आजही या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडकडून विरोध आहे. परंतु आता झालं आहे असं की 2009 पासून 2026पर्यंतची राजकीय समीकरणं सगळी बदललेत. जे लोक या प्रकल्पाला विरोध करत होती तीच लोक आता सत्तेत येऊन बसल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होतो की काय अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. आत्ता या प्रकल्प तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आला होता. त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता असं संबोधलं जातं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. यामुळे भाजप असेल किंवा येथील स्थानिक जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी कडकडानं विरोध केला होता. परंतु आता सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजप सत्तेत आहे, त्यांच्यासोबत अजित पवारांचा गट सत्तेत आहे. ज्यांचा इथे खासदार आहे एकनाथ शिंदे, तो गट देखील आता सत्तेत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करणारे, या प्रकल्पावरती राजकारण करणारे, निवडणुका लढवणारे सगळेच आता सत्ताधारी झाल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. शेतकऱ्यांना कदाचित अंधारात ठेवलं जाईल. इथले स्थानिक आमदार ज्याप्रमाणे जेव्हा ते भाजपमध्ये होते तेव्हा या प्रकल्पाला ज्या प्रकारात ते कडकडून विरोध करत होते तसा विरोध आता पुढील काळामध्ये ते करणार नाहीत, कारण त्यांचे नेते बदललेत. त्यांचे नेते आता अजित पवार आहेत. अजित पवार जरी आता आपल्या हयातीत नसतील तरी अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनील शेळके देखील आता कडकडून विरोध करतील असं वाटत नाही. खासदार जे आहेत श्रीरंगाप्पा बारणे, त्यांच्यावरती पिंपरी चिंचवडची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना विरोध करणं किंवा हा प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्यांना देखील विरोध होऊ शकतो हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे ते देखील या प्रकल्पाच्या विरोधात ससा जातील असं चित्र नाही आहे. राहिला प्रश्न माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा, तर बाळा भेगडे यांचे जे बॉस आहेत म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जर का या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल आला तर बाळा भेगडे देखील हे आंदोलन काहीसं मवाळ करण्यामध्ये आपली भूमिका बजावू शकतात. त्यामुळे मावळ तालुक्यातून हा जो प्रकल्प जाणार आहे पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प हा पूर्ण होणारच अशी आता काहीशी शंका नागरिकांच्या मनात उद्भवू लागली आहे. आता सगळी राजकीय समीकरणं बदलल्यामुळे नागरिकांच्या पाठीमागे कोणताही नेता तालुक्यातला मोठा
उभा राहताना आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे नागरिक देखील या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात हे देखील पाहावं लागेल. आणि आत्ता जर का सध्याची परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इथं बालाबल असल्यामुळे राष्ट्रवादीचे लोक शेतकरी याला विरोध करतील असं वाटत नाही. भाजप देखील याला मोठ्या प्रमाणात विरोध करेल असं वाटत नाही. काँग्रेसची जेवढी ताकद म्हणता येणार नाही विरोध करण्यासाठी किंवा प्रकल्प बंद पाडेल एवढी ताकद सध्या तरी काँग्रेसची या तालुक्यामध्ये दिसत नाही आहे. त्यामुळे हा प्रकल्प ज्याच्यावरती 3 शेतकरी शहीद झाले, 12-13 लोकांना गोळ्या लागल्या, कितीतरी शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले, ज्या प्रकल्पाला राज्यामध्ये सगळ्यात जास्त विरोध झाला तो प्रकल्प आता पूर्ण व्हायच्या मार्गावरती आहे. त्या प्रकल्पासाठी महेश लांडगे असतील पिंपरी चिंचवडचे आमदार किंवा स्थानिक तिथले अजून 2-3 आमदार हे सगळेच आता तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रचंड आक्रमक झालेले पाहायला भेटतात. ते त्यामुळे त्यांच्या आक्रमकतेमुळे किंवा त्यांच्या नागरिकांना जे पाणी पुरवलं जाणार आहे त्यासाठी मावळातील आमदार मावळातील खासदार तसा विरोध आता इथून पुढे करताना आपल्याला पाहायला दिसणार नाही आहे. परंतु एक मात्र गोष्ट होईल, जो प्रकल्प माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी त्यांच्या कालखंडामध्ये 10 वर्ष होऊ दिला नाही तो प्रकल्प जर का आत्ता झाला, ती जलवाहिनी प्रकल्प जर का या काळात झाला तर त्याचं खापर मात्र आमदार सुनील शिर्के यांच्यावर फोडलं जाईल. ज्या प्रकल्पाला आम्ही विरोध केला होता तो प्रकल्प आमदार सुनील शिर्के यांच्या काळामध्ये सुरू झाला असं खापर मात्र त्यांच्यावरती फोडलं जाईल. परंतु आता सुनील शिर्के नागरिकांच्या बाजूने उभं राहतात का, त्यांची भूमिका देखील काही दिवसापूर्वी अशी होती, नागरिकांशी बोलू, शेतकऱ्यांशी बोलू, चर्चा करू आणि मगच जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर मग ह्या प्रकल्पाला माझा देखील विरोध असेल अशी त्यांची भूमिका होती. पण ती आत्ता भूमिका शेवटच्या घटकापर्यंत ते तशीच ठेवतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता त्यांचे जे बॉस आहेत अजित पवार जे आता आपल्यात नाही आहेत त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे आमदार सुनील शिर्के देखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारसोबत राहतात की त्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत राहतात हे देखील पाहणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, बाळा भेगडे असतील यांच्या भूमिका देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु या तिघांच्या भूमिका ते सरकारमध्ये असल्यामुळे जरी सरकारसोबत असतील आणि जर का नागरिकांनी पुन्हा एकदा उठाव केला तर हे आंदोलन वेगळं स्वरूप घेऊ शकतं. नागरिक सहजासहजी सरकारला हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये मदत करतील असं सध्या तरी चित्र नाही आहे. परंतु हा प्रकल्प शासन दरबारी पूर्ण होण्याच्या तयारीत सध्या तरी दिसतोय. त्यामुळे आगामी काळात पवना जलवाहिनीच्या प्रकल्पाकडे सरकारची भूमिका आणि नागरिकांची भूमिका काय ठरते हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल.